की आपलं चरित्र कसं असावं ह्याचं सार गुरुचरित्रात आहे. गुरु इन संस्कृत गु ह्या शब्दाला मी फोडते, गुरु. सो गु म्हणजे डार्कनेस. ओके. आणि रू म्हणजे रिमूव्ह करतो, जो डार्कनेस मधून आपल्याला बाहेर काढतो. महाराजांना काय हवंय नेमकं हे समजत नाही आणि त्यांना दृष्टांतात नेऊन सांगतात, तू तिचा सोड हात मी पकडलाय, बघत कशी एकटी पडते. अरे देवा, म्हणजे आता मला कोण करणार, माझं काय होणार. मला महाराज तर आहेतच, म्हणजे ते तर बाबाच आहेत माझे, पण शंकर बाबांविषयी मला एक वेगळं आहे, अटॅचमेंट आहे त्यांच्याशी. ओके. ही केम लेटर, म्हणजे माझी पहिली फाईल होती महाराजांकडे, मग महाराजांनी ते त्यांना दिली की हे पर्टिक्युलर सॅम्पल यू हॅव टू हँडल. सो नाव इट्स विथ हिम, दॅट फाईल इज विथ हिम. आणि ते हंटर घेऊन असतात, त्याच्यामुळे आम्ही धाकेत असतो. हे कसे थोडं बोलतात, पण उलट आहे जनरली. हे थोडे स्ट्रिक्ट असं, पण माझ्या बरोबर महाराज कधी स्ट्रिक्ट नाही राहिले. त्याने मला एवढे सुंदर अनुभव देताना, ते बोलू आपण नंतर. बट इथे आम्ही पोहोचलो ना, मला गंमत सांगते. तर मी आहे ना थोडी हे आहे रे, म्हणजे असं मी आहे ना, मला ना असं बंधनात नाही आवडत. आय एम व्हेरी फ्री सोल. तर मी महाराजांबरोबर अशी करते माहिती, जसं की 4 जण एक्झिस्टच करत नाही, म्हणजे अशी मी धावू पण जाऊ शकते त्याच्या अंगावर, माझे महाराज करून मी काही करू शकते. क्रेझी. तर मला ना राहवलं नाही, तर मी त्यांना बोलली की इथे ना काका. तर ते आले. काय झालं बाळा, ते तुमच्याकडे प्रथा आहे का की महाराजांची सेवा जर करायची असेल, त्यांचे पाय वगैरे दाबायचे असेल तर दाबू शकतात. हो, तू ये ना, आम्ही सगळं करतो. म्हणजे त्यांचं आंघोळ घालणं, त्याला छान असं पुसून काढणं, चंदनाचा लेप लावणं, त्यांना फेटा हे. मग मी हे सगळं करू शकते. हो, करू शकतात, कोणी म्हणजे असं करू शकतात, पण रात्र सेवा ती तुम्हाला राहावं लागेल किंवा तुम्हाला ते पूर्ण. मी सांग ना, मी राहीन, मला काय टेन्शन नाही, मला त्यांच्याबरोबर जेवढा वेळ असतो कमीच असतो. तर मी बोलली आता मी टच करू शकते त्या मुलीला, किती हवरट असावं माणसाने ते बघा. तर ना असं आता इथे मूर्ती आहे ना, आता समज इथे मूर्ती आहे त्यांची, त्याच्या पुढे एवढं मोठं टेबल आहे त्यांचं, म्हणजे यू कॅन डिरेक्टली गो लाईक दिस. सो मी त्यांना बोलली की मी त्यांना टच करू. तर ते मला म्हणतात हो शुअर, टच करू, म्हणजे असा टच करू. मला बोला हो. म्हणजे मग आता बघा माणूस कसा म्हणजे ग्रीडी आहे, ते मला ग्रीडी म्हणतात, हवरट एक नंबरची. तर मी बोलली मी त्यांच्या गालाला टच करू. मला बोललं हो, आणि ते हो बोलतात मला, त्याच्यामुळे माझी डिमांड वाढल्या. पक्का, मला बोललं हो अगं, जा कर जा टच. मी त्याला पक्का करू, आणि मला कर. आणि मी बोलली खरं सांगा ना, तुम्ही मला ओरडणार नाही ना सगळ्यांचं. तर त्याने माझा असा हात घेतला आणि तो महाराजांचा जेव्हा गालाला लावला, असा करंट आला ना माझ्या हातात, म्हणजे असं इट वॉज लाईक की, म्हणजे असं मी कुठल्याच मूर्तीला असं जेवढं. पण माझ्या जे इथून तिथे गेलं ना, आणि जे तिथून आलं ते एवढं इन्स्टंट होतं. इट वॉज लाईक असा झटका लागला, तो असा म्हणजे की महाराजांना लगी ये आली. तर वेन आय टच्ड हिम ना, पहिला एका हाताने मी असं महाराजांना असं पकडलं आणि असं मग पप्पी दिली, आणि मग त्याच्यानंतर मला राहावलं नाही म्हणून मी दोन्ही हाताने पकडलं महाराजांना असं माझ्या हातात. माझ्याकडे फोटो आहे, तुला दाखवते. आणि मी त्यांना असं वलगत पकडलं आणि त्यांच्याशी एवढा गप्पा मारला, त्यांना काय काय नाही बोलली असं मी आलं. आणि मला ना बाजूचा दुनियाच ब्लँक झाली माझी, कोण काय करतंय. आय वॉज लिस्ट बॉदर्ड, नॉट इव्हन, म्हणजे बोलतो ना की हटा, इट्स हिम. आणि त्याच्यानंतर मी त्यांच्याकडे असं बघितलं, मी सांगितलं त्यांना मिठी मारायचे की नाही. तर ते मला बोलतात तुला जे हवं ते कर. ओके. आणि त्याने काय केलं, मध्ये असा तो बाकडा होता, तो बाकडा साईडला केला, मला बोलतो जा मिठी मार. आणि जेव्हा मी महाराजांना मिठी मारली, आय टेल यू, मी अशी मिठी मारली त्यांना, बघ बापरे, अशी नाही अशी नाही अशी नाही अशी. आणि ते माझं असं कुशीत बघ ना, अख्खं ब्रह्मांड, इट वॉज लाईक मला असं त्यांची आई झाल्यासारखं असं झालेलं की माझं बाळ असं होतं. ते मी सोडणारच नव्हतं, मी एवढी रडली. म्हणजे रडणं असं नाहीये, बट एक असतं ना ते पूर्ण बाहेर आलं. आणि ते त्यांनी मला ते जाणवत होतं की ही अलाउड मी, कारण का 1.5 वर्ष झाला मी त्यांचं लिटरली त्यांना बोलून कंटाळले. मला तुम्हाला मिठी मारायचे, मला तुम्हाला मिठी मारायचे. कारण का मारायचे, कारण का मी माझ्या पप्पांना, माझ्या मम्माला, मला आनंदात मी आय एक्सप्रेस लाईक दॅट. अच्छा, बिकॉज यू आर माय फॅमिली ना. तर एवढं तर तुम्ही माझ्यासाठी करूच शकतात. मी तुमच्याकडे कुठे मागते मला हे द्या, मला ते द्या, मी कधीच मागत नाही. मला तुम्ही हव्यात, तर एक मिठी तर तुम्ही मला द्या. नाही तर मी धनकवडी जाऊन मिठी मारणार, मग मला बॅन केलं तरी चालेल. सगळ्या मोठ्यात फोटो लागतील, ही बाई आत नाही आली पाहिजे. तर मी सांगितलं डू यू वॉन्ट दॅट.
नको ना, मग मला द्या, मला एकदा मी प्लॅन पण केला असं जोरात जाणार धावत जाऊन महाराजांना मिठी मारून, पण असं नाही करू शकत ना आपण. सगळीकडून बॅन होऊन जाणार मग. जाऊन दे, मग तेवढं पण नाही मिळणार. सो मग ते बोलले की तू काय करू नकोस, ये इकडे. सो हे करायला देणं पण खूप मोठी गोष्ट आहे. माझ्या बरोबर इतर खूप जण होते, हा, पण त्यातून पण एका हा म्हणजे मी तसं नाही म्हणणार, पण जेव्हा कळलं बाकीच्यांना, त्याच्यामुळे बरेच लोक बोलले की हा म्हणजे ते जे आहेत मठाधिपती ते असं पटकन हात पण लावून देत नाही. हाऊ डिड यू इव्हन, म्हणजे एवढं तू मिठी कशी काय मिठी, मारलीस, हा. ते असं देत नाही कोणाला, म्हणजे असं कोणी केलंही नाही, कोण मागत पण नाही करायला. तू करणार असं पटकन? नाही, बरोबर. नाही करणार ना, नाही कोणी करणार ना, पण कोणी नाही करणार. कोणी विचारणार पण नाही. हा, म्हणजे असं कोणी विचार पण नाही करत. माझी मम्मी बोलली काय, म्हणजे ती बोलली की व्हॉट, म्हणजे ते कसं तुला देतात, पण ते पण आश्चर्याची गोष्ट आहे करून. सो त्यांना तेच हवं, मी तेच म्हणते, लव्ह इज द ओनली बोलतो ना थिंग जे हवं. अगदी बरोबर. हे मला सेवेत आलेले अनुभव आहेत. आमची सेवा पूर्ण करून घेतली महाराजांनी आमच्याकडनं, भजनं, आणि रात्री 1-2 ला घरी आलो आम्ही त्या सेवेवरनं. छान, चांगला एक्सपिरियन्स होता हा तुमचा. म्हणजे स्वामींनी तुम्हाला हे एक्सपिरियन्स सांगितलेत ना, हे मी काय कोणाच्या विचारत पण नाही ना अशी गोष्टी. हा, म्हणजे तू जसं म्हणालास मगाशी की अल्टिमेटली त्यांना तुला काय सांगायचंय, गुरुचं आणि शिष्याचं नातं, प्रेम, बरोबर, भाव, ओके, भक्ती, उपासना, नाव यू आर कनेक्टेड. त्याच्यामधून काय येतं, सेवा. जर तू सेवा करणार तर मी तुला असा भेटणार, तू ठरव तुला मी कसा भेटलेलं पाहिजे, मठात भेटलेलं पाहिजे की असा भेटलेलं पाहिजे. आय विल डू टिल सेवा टिल आय डाय. ओके, तुला समजलं मला काय म्हणायचंय? महाराज म्हणतात तू मठात ये, मी ऑफकोर्स ते असतात, तू जप कर, तू जे तुला उपासना करायची तर तू तुझ्या प्रकारे कर, पण प्रत्येकाला माणूस वेगळ्या पद्धतीने जसं तू मला म्हणालात की सेवेत आलेला अनुभव, तर मला महाराज सेवेतच असे भेटले. कोणाच्या रूपात, अरे कुठली आजी येते आणि चाफा देऊन जाते, येऊन बोलते की अरे मला अच्छा तुमच्या रूपातच महाराज दिसले. म्हणजे हे बोलणं इट्स नॉट इझी, म्हणजे असं कोणासाठी तरी. तू आलीस ना महाराजासारखं. हा, म्हणजे असं ते समोरनच येतं. म्हणजे महाराज, मी त्यांना म्हणते तुम्ही काय केलं त्या आमचं महाराज, काय होतो, आणि आज तुमच्या नावाने आम्हाला ओळख मिळाली. बरोबर. अरे ही तीच मुलगी जी शंकर बाबांबरोबर बाईकचा हिचा फोटो, तो व्हायरल फोटो झाला, तो होता. व्हायरल फोटो म्हणजे तो, अरे मी महाराजांचा बर्थडे आम्ही सेलिब्रेट करतो एव्हरी इयर शंकर बाबांचा, तर आम्ही तो फोटो फ्रेम करून घेतला छान असा मोठा. तर तो आणताना ना स्कूटरवर आणला, महाराजांना दाखवत सगळ्यांना, महाराजांना दादर दर्शन करवत होतो, आणि माझ्या एका फ्रेंडने तो क्लिक केला. मी त्याला सांगितलं मला हा फोटो पाहिजे एक, तो फोटो प्लीज क्लिक कर. आणि त्यावेळेला योगायोग असा की महाराजांना रॅप केलेली जी ओढणी होती ती पण ब्लू, माझा ड्रेस ब्लू, माझ्या पाठी सिद्धेश गुरुजी होते, त्यांचा शर्ट ब्लू, आणि महाराजांनी अनुभव कसे देतात ना, जेव्हा फोटो काढणार आहे तो पण तसाच. आणि मध्येच ना एक बस स्टॉपवर एक आजोबा आले, आम्हाला भेटले, बस स्टॉपच्या इकडेच आम्ही फोटो काढला तो, आणि आजोबा आले, भेटले, आणि त्याने विचारले शंकर महाराज ना, हो, तर तुम्ही कुठे घेऊन झाला त्यांना. मग आम्ही त्यांना सांगितलं की महाराजांची जयंती आम्ही सेलिब्रेट करणार आहोत, तर तुम्ही पण या. तो फक्त लोकेशन सांगितलं, तो माणूस कसा पोहोचणार तिकडे काय माहिती, तो पण ब्लू मध्ये. ते सोड, आम्ही महाराजांना मठात आणलं, मठात आम्हाला पिंक कलरचं रोज मिळालं, महाराजांची त्यांच्या मालकांसोबतची भेट केली. आम्ही जसं पाऊल टाकलं तसं महाराजांचा गजर सुरू झाला, बंद होता, तसं महाराजांना घेऊन आत आलो, गजर सुरू, त्यांची भेट झाली त्यांच्या गुरूंशी. मग आम्ही घरी घेऊन जाताना हा प्रसंग घडला. जेव्हा मी घरी पोहोचलो तेव्हा कोणीतरी आम्हाला फोटो पाठवला धनकवडी मठातला त्या दिवशी. ओके, तर त्या दिवशीचा फोटो पाठवला, आणि महाराजांनी ब्लू कलरचा शेला, ब्लू कलरचा फेटा, आणि महाराजांच्या गळ्यात जे रोजेस होते ना, तोच रोज आमच्याकडे होता. ओके, पिंक कलरचा. म्हणजे कसं असतं ते बघ, म्हणजे कसं जुळून येतं ते बघ. पण एखाद्यासाठी हा खूपच नॉर्मल गोष्ट असेल, पण आमच्यासाठी ते सेवा संपूर्ण झाल्यासारखं झालं ते, आणि खूप छान. आणि ते जे काका होते ते दुसऱ्या दिवशी पोचले पण,
त्यांच्याकडे बोलता? आमचा नंबर नाही, काय नाही, आणि त्यांची उपस्थिती हीच अशी होती की महाराजच कुठल्या तरी रूपात रूपात येतात ना. येतात. अगदी बरोबर. आम्हाला तिकडे थांबवणं, हा. विचारणं आणि नंतर काय त्यांना त्या करणार ठिकाणी आहात, येणं. मग मलाही यायचंय. फक्त आम्ही वर्बली सांगितलं इथे किती वाजता बापरे. काय नाही, आणि ते पोचले तिकडे, आणि पूर्ण वेळ शो असा बघत होते. जेणेकरून म्हणजे ते साक्षात दुसऱ्या रूपात येऊन बसले होते. कोणाच्याही रूपात येऊ शकतात ना, ते महाराज आहेत. बरोबर. असं असतं, आपण जसं बघू तसं. बरोबर. तसंच आता हे नाही. महाराजांची उपस्थितीवरती जागा, जसं आता बोललात कोणाच्याही रूपात येऊ शकतात, बरोबर आहे. तसाच एखादा अनुभव की महाराज तुम्हाला एक दिसलेत किंवा भेटलेत, असा एखादा अनुभव. बरं. दिसले जसे ते आहेत तसे तर नाही दिसलेत नाही मला, वेगळ्या रूपात दिसतात. बरोबर. आणि ते आपल्याला ओळखता आलं पाहिजे. हा. आणि त्यांचं एकच असतं की तू माणसात बघ, बरोबर. तू नको जाऊ देव शोधायला. डोंट. तुला मी सेवेतच भेटणार. ओके. आणि वेन युअर हार्ट सेज की माझे महाराज आहेत, ते तेच असतील. मला माझ्या आयुष्यात असे बरेचसे इथपर्यंत यायला पण ना खूप मोठी, खूप प्रत्येकाचा प्रवास असतो. बरोबर. आज तू जिथे आहेस तिथे पोचायला तू खूप गोष्टी थ्रू अप्स अँड डाऊन्स थ्रू गेलास आलेलो असशील. आय एम शुअर तुझ्या पण बरोबर. लाईफमध्ये तो मोमेंट आला असेल किंवा ते असे प्रसंग आले असतील, कारण कुठली गोष्ट सहज नाही मिळत, नाही मिळत. आणि मिळायला पण नाही पाहिजे. त्याची हे किंमत राहत पण नाही, किंमत नाही. राहत नाही. आणि दुसरी गोष्ट, जेव्हा पण ती गोष्ट आपल्याला मिळते ना, त्याची अचीव्ह करायला जी धडपड असते ना, ती धडपड ती वेगळीच असते. आणि तुला बळ ती धडपड देते. कारण काय, तू एवढा वनरेबल होतो ना त्या मोमेंटला की इट्स लाईक करायचंच आहे बस. मग काही किती अडचणी येऊ दे, काही येऊ दे. आणि मग ते उभे असतात. पण कधी कधी काय होतं माहितीये, ते आपल्याला ना असं म्हणतात, खूप जण मला असं म्हणतात की महाराज एकटं करतात का ग ताई. ते आपल्याला म्हणजे असं महाराज कधी कधी आपल्याला खूप एकटं करतात, पण आपल्याला हे समजायला पाहिजे की आपल्याला ते एकटं का करतात. त्याच्यापाठी काहीतरी कारण आहे ना एकटं करण्यामागे. आज आपल्यापेक्षा जास्त चांगलं आपलं आयुष्याचा जो मी बोलतो ना की आपला झूम आउट जो करतो ना, तो व्ह्यू त्यांच्याकडे आहे, आपल्याकडे नाहीये. आपण त्या पर्टिक्युलर फेज मध्ये असतो. बरोबर. मी तुझ्याशी बोलते, ओके, आता मी तुला कशी भेटले, कसा हा पॉडकास्ट झाला, हा कसा होणार आहे, कसा तर तू करणार आहेस, त्याचा काय रिझल्ट येणार आहेत, चांगले येणार आहे, वाईट, हा पर्स्पेक्टिव्ह ब्रॉडर लेवल त्यांचा आहे. बरोबर. त्यांचं नियोजन आहे. बरोबर. आपलं भेटणं, हा पॉडकास्ट होणं, ह्याच्यातनं काही चांगल्या गोष्टी बाहेर जाऊ शकतात, हा वर्कआउट होऊ शकतो चांगल्या पद्धतीने, हे सगळं त्यांना माहितीये, ते घडवतात. आपण फक्त त्यांना ट्रस्ट करतोय या प्रोसेसमध्ये. जे तेवढंच काम आहे आपलं. तुझं बिलीफ सिस्टम त्यांच्या टुवर्ड्स असं घट्ट असलं पाहिजे ना की ते हल्लं नाही पाहिजे. बरोबर. एकटं करतात आणि ते गरजेचं आहे, कारण का त्याच्याशिवाय आपल्याला समजत नाही आपण काय लेवलवर आहोत. बरोबर. माझ्या लाईफमध्ये एक असा पॉइंट आलेला जेव्हा सगळ्या साईडने महाराजांनी मला एकटं केलेलं, आणि ते मी तर त्यांना ब्लेम पण नाही करू शकत, कारण का मला माहितीच नव्हतं ते आहेत. ओके. म्हणजे ते होते पण माझ्यासाठी त्यांचं एक्झिस्टन्स असं नव्हतं. म्हणजे बोलतो ना की लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स नव्हता माझ्यासाठी. त्याने याच्या आधी मला बरेच वेळा हेल्प केली आहे. हेल्पमध्ये धावून, म्हणजे मला कठीण काळात मला धावून आले आहेत. मला त्याने वाचवलंय बऱ्याचशा इव्हेंट्समध्ये. माझं नुकसान होता त्यांनी उभे राहिले आहेत माझ्यासाठी, माझ्या प्रत्येक गोष्टीला सपोर्ट केला. पण दिस वॉज समथिंग एल्स. हे लाईफ मधलं असं अनुभव होता ना की माझ्या त्यावेळेला जॉब नव्हता, आणि माझ्याकडे मी इव्हेंट्सच मला करायचे होते, आणि माझं पर्सनल लाईफमध्ये पण खूप अप्स अँड डाऊन्स आलेले. आणि त्याच वेळेला माझ्या वडिलांना मॅसिव्ह हार्ट अटॅक आला, त्यांची ओपन हार्ट सर्जरी होती. आणि असं झालेलं की व्हॉट एव्हर वी हॅड फायनान्शियली, आय वॉज ब्रोक. ओके. कारण का मी पण आणि माझ्या भावाने पण, म्हणजे एवढं त्यांच्या ऑपरेशन मध्ये आम्ही म्हणजे लिटरली रिकामे झाले सगळे, काहीच नाही राहिलेलं. आणि ह्याच्यामध्ये माझे एवढे पर्सनल एवढं इश्यूज झालेले की बोलतो ना, कधी कधी काय होतं ना, आपण कुठली गोष्ट आपल्या आयुष्यात होते ही वाईट होते का चांगली होते आपण
सिच्युएशन शकत. सिच्युएशन प्रमाणे आपण React ठरवतो, करतो. रिॲक्ट करतो. बरोबर. त्यावेळेला असं होतं ना की मला एवढं ते हे झालेलं ना की मला असं वाटलेलं की बास, मला आय नीड अ ब्रेक. आय नीड अ ब्रेक फ्रॉम एव्हरीबडी. ओके. मला कोण नाही पाहिजे. मला फिगर आउट करून दे की काय चुकतंय, काय काय झालंय, घडतंय. म्हणजे मला समजतच नाहीये की का सगळे माझ्या अंगावर येतं सगळं उलट. आय लेफ्ट माय होम. ओके. आणि मला काहीच माहिती नाही कुठे जाऊ, काय करू. तर मी त्यांना म्हणजे असं जस्ट बोलले की आता इट्स फायनल, मला ना कोणाबरोबर नाही राहायचंय. आणि इवन आय सेड, म्हणजे माझ्या हस्बंडला पण सांगितलं की आय नीड अ ब्रेक फॉर अ व्हाईल. मला थोडासा टाइम दे. आय डोंट नो, ॲज अ पर्सन आय एम जस्ट फिलिंग की कुठेतरी मला आय एम नॉट, बोलतो ना की स्टेबल पेक्षा ना मी स्वतः मेंटली स्टेबल नाहीये. आय नीड दॅट स्पेस. कारण का हे सगळं एकत्र आलंय, करिअर एकत्र आलंय, पप्पांचं सगळं एकत्र, स्ट्रेस आलाय. सो मी त्याला सांगितलं की यू फोकस ऑन युअर थिंग राईट नाव, लेट मी फोकस ऑन माय वेलबिंग फर्स्ट. तिथून मला शांत होऊन दे. आणि फॉर दॅट आय डोंट नीड एनीबडी फॉर नाव. पण तो बिचारा मला खूप सपोर्ट केला. मला बोलला की ठीक आहे, टेक युअर टाइम, टेक युअर स्पेस, तू तुझं वर्क ऑन युअर सेल्फ. आता प्रश्न पडला की कोणाशीच हेल्प नाही पाहिजे, बरोबर, काहीच करायचं नाही, स्वाभिमान आणि बँक बॅलन्स पण 0 ऑलमोस्ट. काय करायचं. सो माझी काकी, तिला मी खूप खूप म्हणजे बोलतो ना की आय जस्ट, जेवढं बोलतो ना, कधी आयुष्यात कोणी तुमच्या कठीण काळी उभे राहायला कधी विसरू नका. तुम्ही त्यांना मिलियन टाइम्स, एव्हरी टाइम यू मीट यू से थँक्यू. कारण का एकदा थँक्यू केलं, दोनदा थँक्यू केलं, आभार मानले इनफ नाहीये. जो व्यक्ती तुम्हाला तेव्हा सांभाळून घेतो ना, त्याला आयुष्यभर थँक्यू बोलायचं. बरोबर. नो मॅटर व्हॉट. कधीच ती जाण गेली नाही पाहिजे. कारण का तुमच्या आयुष्यात ही वेळ पुन्हा येऊ शकते. इट ऑल डिपेंड्स ऑन युअर कर्मा. माझ्या काकीने मला फोन केला, सांगितलं तू आता रिलॅक्स हो, तू तर कुठे जाऊ नको, यू कम ॲट माय प्लेस. ओके. आणि हे मी का सांगते माहिती आहे, कारण का ह्याच्यामधून आपण बऱ्याच गोष्टी शिकतो. कारण का जेव्हा आपण खूप खचून जातो, आपण एवढे कन्फ्युजन असतो की आपल्याला तो डिसिजन घेणं भाग आहे स्वतःसाठी. यू हॅव टू टेक दॅट स्टँड फॉर युअर सेल्फ. बरोबर. बिकॉज तुम्हाला बसून स्वतःबरोबर फिगर आउट करायला लागतं की तुम्हाला नक्की काय पाहिजे, हे हवंय की नकोय, की अजून काहीतरी हवंय, की काय रॉंग आहे काय राईट आहे. हे तुम्ही त्या गर्दी गोंधळात नाही करू शकत. अर्धे लोक हे पाऊल उचलत नाही घाबरून. बरोबर. अरे देवा, म्हणजे आता मला कोण करणार, माझं काय होणार, कोण माझ्यासोबत उभं राहणार. पण मी अशीच उडी मारली रे. आणि पहिला हात जो त्यांनी दिलेला मला, तो माझ्या काकीने, कारण का ती निस्सीम त्यांचं करणारी आहे, सेवेकरी. ओके. खूप महाराजांना, तिच्या दोन्ही म्हणजे मुलांचं आयुष्य महाराजांनी एकदम मार्गी लावलं. खूप छान. त्यांचं मेनली दिगंबरदास महाराजांवर खूप श्रद्धा आहे. दिगंबरदास महाराज हे म्हणजे तुम्हाला आता त्यांचं तर पूर्ण फॅमिली, बीडकर महाराज, महाराजांचे भक्त शिष्य, भक्त पण आणि शिष्य पण. त्यांचे शिष्य बाबा महाराज, बाबा महाराजांचे शिष्य दिगंबरदास महाराज. मी दिगंबरदास महाराजांचं मला असा अनुभव आहे की मी काकीकडे माझ्या 2 महिने होते. आणि त्या 2 ते 3 महिने होती. आणि त्या 2 महिने होती. त्या 2 महिन्यामध्ये मी एक विचार केलेला की पहिला एक छोटं घर वेगळं स्वतःसाठी, कारण मला खूप गोष्टी फिगर आउट करायच्या होत्या. तर मी बोलली ते म्हणजे कोणाकडे राहून नाही होणार. मला पहिलं स्वतःवर काम करणं गरजेचं. आणि पहिलं काम म्हणजे फिअर ऑफ बीइंग अलोन. आय हॅव स्टेड अलोन फॉर 2 years. 2 years? येस. मला जी मुलगी घरी पण सगळ्या रूम्सची लाईट लावून झोपते, जिला ती एकटं राहणं, हे माझं अपुरं खानदानालाच पचलं नाही पहिलं तर. की हाव, म्हणजे कसं केलंस तू ते, कोणच नाही. मी आय वॉन्ट अ ब्रेक. आय वॉन्ट टू ओव्हरकम माझ्या काही जे माझ्यामध्ये काही गोष्टी आहेत ज्यांच्यावर मला काम करणं. सगळ्यात मोठे फिअर ऑफ बीइंग अलोन. ओके. डूड, यू आर नॉट अलोन. तू कधीच एकटे नसते, ते असतात. आणि त्यांनी मला ते प्रत्येक वेळेला करतो. मी ते घरं वेगवेगळी शोधायची. पण आता प्रॉब्लेम होता की डिपॉझिट आणि माझी कामं सुरू होती. पण इव्हेंट्समध्ये की पैसे लेट फास्ट होतात, तुला पटकन काही मिळत नाही, तुला ते आरामात असतात. मी बोलले आता कोण मदत करणार. पप्पांच्या इथे तर म्हणजे नाही जाऊ शकत, बिकॉज ऑलरेडी खूप खर्च आहे त्यांचा. आणि ते त्यांचंच जाऊन दे, त्याच्यात मी माझं कुठे त्यांना लोड देऊ. तिथे मला जायचं नव्हतं. स्वतःचं मी सगळं, माझे इन्व्हेस्टमेंट्स होते ते सगळे गेले होते इथे. सो माझ्याकडे काहीच नव्हतं आणि मला कोणाची हेल्प घ्यायची नव्हती.
हम्म. पण मग काकीकडे राहून तिथे 3 महिने राहिले. दिगंबरदास महाराजांचा मला असा अनुभव आला की माझ्यावर एवढं कटाक्ष नजर होती. महाराजांच्याच शिष्य ना शेवटी ते. हम्म. ती त्यांचे चेनच आहे ना ती. हा, बरोबर. की त्यांनी मला 3 महिन्याच्या आत म्हणजे ते 3 महिन्यामध्ये एक व्यक्ती माझ्याकडे आली. ती ओके. व्यक्ती एके टाइमला माझ्या इव्हेंटची एक पार्टिसिपेंट होती. शुभांगी घाटणेकर त्यांचं नाव आहे. मी त्या बाईला कधी विसरणार नाही. आज मी जे करून आली ते तर मी त्याच्यावर बोलेनच तुला. हा. म्हणजे एकेकाळी बोलतो ना की त्या बाईला स्वामींचं माहितीही नव्हतं. ओके. ती बाई माझ्याकडे आली आणि मला बोलते, बाळा हम्म. तू मला काही सांगू नकोस, मला माहितीये. नाही, तिला स्वप्न पडलं. ओके. ओके. ती मला म्हणाली त्याच्यात हे आले, हा. महाराज आले हा. आणि त्यांना सांगितलं तुला हिचा हात पकडायचा. का माहिती नाही, कशाला काही विचारायचं नाही. यू हॅव टू गो अँड हेल्प हर. अँड तिने मला कॉल केला, आय वॉन्ट टू मीट यू. तुझ्या आयुष्यात काय चुकलंय, काहीतरी झालंय का, काही मी काय करू शकते मला सांग. मग मी बोलली आता बाहेरच्या व्यक्तीला कुठे म्हणजे इन्व्हॉल्व्ह करू ना मी. तर मग मी तिला सांगितलं की थोडं मला असं झालं, बस घर बघायला जाऊया. ती माझ्याबरोबर 4 घरं फिरली. ओके. मला हे सांगायला ना काय वाटत, त्याच्यामध्ये लपवण्याचं काय नाही. मी तुला सांगते की महाराज कशा उचलून धरतात हे मला मुद्दा सांगायचं. इट इज नॉट अबाउट पर्सनल थिंग और पर्सनल लाईफ एनिमोर. इट इज ओके. प्रत्येकाच्या आयुष्यात काय ना काहीतरी होत असतं. यू हॅव टू बी ब्रेव इनफ टू टेल इट और एक्सप्रेस इट. यस. कारण का त्याच्यातनं खूप लोकांना हेल्प पण होऊ शकते. काय माहिती ते लोक पण त्या सिच्युएशन मध्ये असतील. बिंदास उडी मारा जर त्यांच्यावर विश्वास असेल तर. सो आली आणि आम्ही घर बघितलं. तिने डिपॉझिट दिले, 6 महिन्याचं भाडं ती बाईने दिलं. आणि मला ना कळेच ना की मी कसे परत, म्हणजे आय हाऊ टू इवन रिॲक्ट. की एका फटक्यात आम्ही म्हणजे ते घर आवडलं आणि आम्ही ते डन केलं आणि समोर महाराजांची फ्रेम पण इमॅजिन केली, छान ते घर एवढं. आणि मी कधी एकटी नाही राहिली आहे, मी 2 वर्ष एकटी आणि त्याच्यानंतर मी तिला सांगितलं पण मला ना इव्हेंट्स म्हणजे एवढे फटफट मिळतील, मी कसं सर्व्हाइव्ह करणार. 6 महिने. आणि तिने मला सांगितलं, मला हे आवर्जून सांगायचं, तिने मला सांगितलं की 6 महिन्याचं मी भाडं भरलं तर तू फक्त 6 महिने काम करायचं आणि पुढच्या 6 महिन्याचं तू बघायचं. असं बोलल्यावर मला पण एक धीर आला की मी तिला सांगितलं मी 6 महिन्यानंतर तुमचे पैसे द्यायला तू देणार मला, तू टेन्शन घेऊ नकोस, तू मला बरोबर देणार. आणि तू बिलीव्ह नाही करणार, मला एवढी कामं वर्षभर मिळाले ना की मला श्वास गेला पण टाइम. मी घरी यायची डेड ड्रॉप, झोपायची, सकाळी उठायची, कामाला जायची. आणि असं करत 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 माझं एवढे वर्ष गेले. आणि माझं पूर्ण म्हणजे महाराजांनी बोलतो ना की ते हात देतो ना आपण, म्हणजे तसं त्याने केलं. कोणाच्या रूपात तू विचारलंस ना तर त्यांच्या रूपात होते, माझ्या काका काकींच्या रूपात आलेले महाराज. मला आसरा दिला 3 महिन्यात. त्याच्यानंतर मला त्याच्यातनं बाहेर काढून एक स्वावलंबी आयुष्य कसं जगू शकते, एक एकटी बाई कसं राहू शकते, ती कसं करू शकते स्वतः, हे जगण्याची संधी प्रत्येक स्त्रीला मिळत नाही. ते महाराजांनी मला उभं केलं माझ्या पायावर, मला काम करण्याची संधी दिली, मला एवढी कामं दिली. 6 महिने झाले. हा 5वा महिना होता. तेव्हा काय झालं, माझं 2 कामं होती पण त्यांचं पेमेंट मला 3 महिन्यानंतर येणार होतं. सो मी त्यांना ना फोन केला घाबरत. मी बोलली की आता माझ्याकडे 1च महिना आहे हा, मला पुढचं कसं मी त्यांना रिटर्न कसं करणार ना. तर मी त्यांना काय सांगितलं की तुम्ही मला सांगते हाऊ इट वर्क्स बघा. तर मी सांगितलं की तुम्ही मला अजून 1 महिना हेल्प कराल का. तर ती काय म्हणाली, गरजच नाही पडणार. तर मला 2 मिनिटं कळलंच नाही. ती म्हणाली नाही गरजच नाही पडणार. मी बोलली अच्छा ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही, पण मी तुम्हाला नंतर देऊ ना. अरे तू देणार मला माझे पण पैसे. मी असे का म्हणताय ते. अगं मला दृष्टांत झाला. महाराज मला म्हणाले शुभांगी तिचा हात सोड, खूप पकडलास तू तिचा हात, आता तिचा हात मी पकडलाय, बघतो कशी एकटी राहते. आणि त्या मोमेंटला विदिन 2 days माझे सगळे चेक्स क्लिअर. मी पुढचे 3 महिन्याचा रेंट सिक्युअर केला. बापरे. आणि आत्ता मी तिला थोडी रक्कम जशी देत आली, ओके, त्या दिवशी असं झालेलं एक पॉइंटला मला असं वाटलं की महाराज आता मी ना ह्यांना थोडं थांबायला सांगते, कारण का मी आता ना थोडीशीच रक्कम माझी राहिली आहे त्यांना द्यायची. तर मी तिला नंतर दिलं तर चालेल ना महाराज. तेवढ्यात तिचा मला मेसेज येतो, म्हणजे कसं विदिन हाफ एन आवर.
तुझी जी स्वप्न आहेत पुढची, मला त्याला मदत करायची. तुझी आता उभं केलंयस, ज्या 40 लोकांना तू दुकान टाकलंयस, ज्या 40 लोकांना तू मदत करतेस, बरोबर. एक व्यासपीठ करते, कोण ना कोणाचा विचार करते, एवढा तू 40 लोकांसाठी विचार करते, स्वतःचा गेन न बघता. जी रक्कम तुला मला द्यायची होती ती तू तुझ्यासाठीच ठेव, ती तू मला देऊ नकोस. असं समजते महाराजांनी तुला दिली आहे. तू त्याच्यातनं घडव, तुला जे घडवायचं ते कर. डू व्हॉट एव्हर यू वॉन्ट टू डू. आय डोंट वॉन्ट इट. बापरे. हे भेटतात असे. आता हे माझ्या स्वप्नात नाहीत, स्वप्नात कधी आले नाही, कधी बोलले नाही. मी नेहमी म्हणते ते, मला काय लोक कार्य कर तुझं, बरोबर आहे, तेवढंच करते तेवढंच कर. आय विल मीट यू देअर. अगदी बरोबर. वाय डू यू वॉन्ट दृष्टांत? यू डोंट नीड इट. डू वर्क, डू युअर सेवा. म्हणजे तुला मी हे अनुभव ना थोडक्यात नाही सांगू शकत. बरोबर. ह्याला एक वेगळं फील आहे, ह्याला एक मी त्याच्यात ट्रान्समध्ये तुला सांगताना अख्खं डोळ्यासमोर दृश्य मी जगते ना तो अनुभव. बरोबर. असं आहे. हे मला आलेले असे अशा रूपात महाराज येतात माझ्याकडे आणि भेटतात. माणसांच्या रूपातच मला मर्यादेचे हात आलेत आणि त्यांना दृष्टांतात नेऊन सांगतात, तू तिचा सोड हात मी पकडलाय, बघतो कशी एकटी पडते. आणि लगेच 3 दिवसात चेक क्लिअर होणार आणि पुढचे 3 महिने सिक्युअर 30-30 हजार रेंट खूप सिक्युअर होऊन उरणं पैसे. त्यांची कृपा, दुसरं काही नाही. जसं तुम्ही सेवा करता, जसं फिजिकली जाऊन प्रत्येक ठिकाणी सेवा करता, तर सगळ्यांनाच ही गोष्ट पॉसिबल होईल असं नाहीये. बरोबर आहे. तर त्यांच्यासाठी त्यांनी सेवा कशी केली पाहिजे किंवा तुमच्या दृष्टिकोनातून कशी केली पाहिजे ह्यासाठी एक सांगा फक्त. सर्वप्रथम मी हे सांगेन की कोणी कशी सेवा केली पाहिजे. मला असं वाटतं मी स्वतःला त्या म्हणजे बोलतो ना, माझी तेवढी योग्यता नाहीये सध्या ते कोणाला सांगायचं की त्यावर मार्गदर्शन करायचं. बट तुला माहिती आहे भोळी भाबडी सेवा असते. बऱ्याच लोकांना ना महाराजांना काय हवंय नेमकं हे समजत नाही. आता आपण कसं असतो, आपण प्रपंचात वावरणारी लोक आहोत. बरोबर. एवढा भरमसाठ प्रपंच असतो, मित्रमंडळी, परिवार, जॉब, हे ते अमक तमक सगळं असतं. आपण ह्याच्यातच व्यस्त असतो अर्धा वेळ. आणि देवाकडे वळायचं कारणच हेच असतं. प्रपंचात कुठे अडकलास तरच तू वळतोस परमेश्वराकडे. कारण का आपल्याला माहितीये ते दार तेव्हाच उघडणार असं आपल्याला वाटतं, पण ते दार उघडच असतं कायमच. फक्त तिथे पोचण्यासाठी आपल्याला भक्ती भाव मार्गाने जावं लागतं, ते उपासनेने जावं लागतं. तू नामस्मरण कर, कोणी तुला रोकलं नाहीये. नामस्मरण म्हणजे काय तर नुसतं जपमाळ घेऊन नाही. मी स्कूटर चालवताना करते, जिना चढताना करते, वॉक करताना मी ते काउंटर घेऊनच फिरत असते. आणि नामस्मरण म्हणजे त्यांना फक्त तुम्ही स्मरण, त्यांना आठवण कर, त्यांची आठवण ठेवा. जेव्हा आपण दिवसभरात बरेच लोक असं तुला म्हणतात माहितीये, अरे काय वेडी आहे, सगळ्या गोष्टीत महाराजांना ठेवते. आता कधी कधी काही लोक ओव्हर करतात, कधी कधी म्हणजे असं खाताना महाराज लागलं, ओ महाराज, स्वामी स्वामी लागलं, स्वामी, मग हे करत होतो पण स्वामी. पण हे ठीक आहे, म्हणजे तुम्ही त्यांना करा, मला का म्हणजे त्याच्यावर काही कोणाच्या भोळ्या भाबड्या भक्तीवर आपण बोलणारे कोण नाही. पण महाराजांना एक बोलतो ना की त्यांच्याशी कनेक्ट करण्यासाठी पण आपल्याला त्या फ्रेम ऑफ माइंड मध्ये असणं पण खूप गरजेचं आहे, जे उपासनेत असतं. जेव्हा तुम्ही एकांतात असतात, जेव्हा तुम्ही स्वतःसोबत बसतात शांत ठिकाणी, जेव्हा तुम्ही काही विचार नाही करत, अँड यू कनेक्ट, यू डोंट डू एनिथिंग, जस्ट थिंक अबाउट इट. त्यांच्याबद्दल विचार करून पण तुम्ही त्यांच्याशी कनेक्ट होतात. म्हणजे बरेच लोक पारायण करतात, वाचन करतात. स्वामी चरित्रामृत मी वाचलंय, सप्तशती वाचलीय, गुरुचरित्र संक्षिप्त वाचलंय. देअर्स अ डिफरन्स. सो श्रीपाद बाबांचं चरित्रामृत वाचलंय. शंकर गीताचं सप्तशती पारायण केलेलं मी. शंकर गीता पारायण पण केलं, वाचलं पण आहे. आता वाचणं आणि पारायण
हा हे दोन वेगळ्या टोकाच्या गोष्टी आहेत. ओके. मी संकल्पयुक्त नाही करत. बरेच लोक काय करतात, प्रपंचात काही आलं की मग संकल्प करतात आणि ती इच्छापूर्ती म्हणून ते करतात. बरोबर. मग त्या प्रोसेसमध्ये ते असतात आणि मग ते काही अपेक्षा ठेवून करतात बरोबर. की आमची ही संकल्प करतोय संकल्प म्हणजे ते हा अपेक्षा ठेवल्यासारखीच. तसंच बरोबर. होतं. राईट. माझं असं असतं की पहिलं आपण जाणून तर घेऊया सद्गुरूंना. हा ओके. आणि त्यांच्याकडनं आपल्याला काय शिकता येईल. माझं इथे कल जास्त असतो. ओके. की आता मी तुला एक सिंपल प्रश्न विचारेन. आता मी स्वतः स्वामी चरित्र वाचलंय, संक्षिप्त वाचलंय, सप्तशती वाचलंय. त्याच्यामध्ये त्यांची कथा आहे, त्यांच्याबद्दल बऱ्याच गोष्टी आहेत, त्या अनुभूती आहेत, त्यावेळेला कसं ते घडत गेल्या वेगवेगळ्या गोष्टी. बरोबर. आणि बऱ्याच लोकांना ते वाचून पण समजत नाही आपण वाचलं काय. बरेच लोक पारायणाला बसतात, इकडून तिकडून इन्फॉर्मेशन काढतात, पण अरे नक्की पारायण म्हणजे काय, किंवा पारायणाचा म्हणजे ह्याच्यात आपल्याला मिळणार काय आहे, की आपल्याला काय हवंय, आपण का करतोय, ते बऱ्याच वेळेला तेही माहिती नसतं. आता मी तुला एक सिंपल प्रश्न विचारेन. व्हॉट अकॉर्डिंग टू यू व्हॉट इज गुरुचरित्र? गुरुचरित्र हा म्हणजे काय? काय सांगेल तुला माहितीये? गुरुचरित्र म्हणजे आपण जर एक गुरुचरित्र रीड करतोय म्हणजे आपल्या लाईफला डिफाईन करण्यासाठी किंवा एक वे भेटण्यासाठी, आपण लाईफ कशी जगावी यासाठी एक वाचू शकतो आपण ती गोष्ट. हा, कोणाचं चरित्र त्याच्यामध्ये माहिती आहे ना? हा, श्री नृसिंह सरस्वती स्वामीजी दत्तांचे दुसरं अवतार आहे. त्यांचं चरित्र त्याच्यामध्ये डिफाईन अनुभूती आहेत. सो इट्स अ पवित्र ग्रंथ. म्हणजे बोलतो ना की सोनं म्हणजे आयुष्याचं सार अकॉर्डिंगली, जे असं सगळ्यांना माहिती आहे. आता मी बऱ्याच लोकांना विचारते, मी मुद्दामून विचारते कारण का मला माझा आन्सर मिळालाय. सो आय लाईक की मी लोकांना विचारेन की अकॉर्डिंग टू देम व्हॉट इज गुरुचरित्र. बरोबर. सो प्रत्येकाचा आन्सर ना कम्स टू ओनली की त्याच्यामधून आपल्याला मार्गदर्शन मिळतं. त्याच्यामधून आपण जीवन कसं जगावं हे त्याच्यामध्ये आहे. पण माझं थोडं वेगळा व्हर्जन आहे. मी तर गुरुचरित्र पारायण केलं म्हणणे, मी संक्षिप्त वाचलंय, बट मी ऐकलंय. अच्छा. ओके. आणि जेवढं मला त्याच्यातनं समजलं, मी आता श्रीपाद बाबांचं पण चरित्र अमृत सगळं ऐकून मला सगळं माहिती आहे. ओके. आणि मला माहितीये की त्याच्यामधून मला काय घ्यायचं होतं. यु नो, गुरुचरित्र, गुरु इन संस्कृत गु ह्या शब्दाला मी फोडते, गुरु. सो गु म्हणजे डार्कनेस. ओके. आणि रू म्हणजे रिमूव्ह करतो, जो डार्कनेस मधून आपल्याला बाहेर काढतो आणि टुवर्ड्स लाईट नेतो. ओके. आणि सी, गुरु हा मार्ग दाखवतो. राईट. मार्ग दाखवणार गुरु. बरोबर. आणि हे एक इट्स नॉट अ पर्सन, हे एक तत्व आहे. बरोबर. आणि ते गुरुचरित्रमध्ये. सो गुरुचरित्र इज नॉट अबाउट हिज कथा, इट इज नॉट अबाउट हिज अनुभव, त्यांना आलेले अनुभव किंवा त्यांना जे सांगायचे ती महती, त्याच्यातनं मार्गदर्शन, हे नाहीये. इट इज अबाउट अस, इट इज अबाउट यू. की आपलं चरित्र कसं असावं ह्याचं सार गुरुचरित्रात आहे. तुम्ही कसं असावं, सो जीवन कसं जगावं, आपल्या जीवनात काय करावं ह्याचं मार्गदर्शन तर असेलच, पण आपण कोण आहोत ह्याचा शोध गुरुचरित्रात लागतो. ते एक मिरर आहे. घे, पकड, वाच. असं बन, हे बन, ज्याच्यात लिहिलंय बनू शकतो आपण. बरोबर. किती गोष्टी आहेत त्याच्यात, काय काय आहे त्याच्यातलं एक जरी आत्मसात केलं ना तरी खूप आहे. बरोबर. यू कॅनॉट, म्हणजे त्यांना जसं हवंय तुमचं चरित्र, दॅट इज गुरुचरित्र फॉर मी. जो तुम्हाला डार्कनेस मधून लाईट कडे नेतो आणि त्याचे मार्ग त्याच्यात आहेत. कर्म, पहिलं तर ज्ञान, त्याच्यामध्ये सगळं तुला भेटून जातं. तुला धर्माबद्दल तर आहेच त्याच्यामध्ये अखंड ज्ञान. त्याच्यानंतर येतं तुझं कर्मकांड. बरोबर. कसं वागावं, कसे विचार करावे, कसं बिहेवियर असायला पाहिजे, कशी तुझी सेवा झाली पाहिजे, बरोबर, कसं तू असला पाहिजे. त्याच्यानंतर तर भक्ती, जी या दोघांना जोडते. ज्ञान आणि कर्म. ज्ञान यू टेक इनसाइड, जे बाहेर येतं तुझ्या ऍक्शन्स मधून, दॅट इज युअर कर्म. तर तू ज्ञान कुठलं घेतलंयस, चांगलं घेतलं असेल तर चांगले कर्म येणार, वाईट घेतलं असेल तर तेच घडणार. बरोबर. पण जी तिसरं आहे भक्ती,
ती जर मिसिंग असेल या दोघात, तर तुझ्याकडनं कसे चांगले कर्म होणार? तर ती भक्ती आहे ना, म्हणजे ज्ञान, कर्म आणि भक्ती यांची सांगड गुरुचरित्र आहे. ओके. जर तुझ्याकडे ज्ञान आहे आणि दुसऱ्या 2 गोष्टी नाही आहेत, तर व्हॉट्स अ पॉइंट? नाही. एकही मिसिंग असले तरी तुझं कम्प्लीट चरित्र नाहीच आहे ना. एक ह्युमनला, म्हणजे एका माणसाला तू ऍज अ पर्सनॅलिटी, कॅरेक्टर वाईज तू कसं जज करणार? इंटेलिजंट, गुड डीड्स यार, किती लोकांना मदत करते, काय म्हण, स्वामींची भक्त आहे, ह्याच्यातलं एक जरी मिसिंग कर, बरोबर, यू आर इनकम्प्लीट इनकम्प्लीट. होऊन जातो आपण. ते कम्प्लीटनेस गुरुचरित्र आहे. ओके. इट इज नॉट अबाउट हिज चरित्र और हिज कथा, इट इज अबाउट योर Yourself. चरित्र. तुझं चरित्र कसं असलं पाहिजे हे मिरर गुरुचरित्र आहे. ओके. त्याचं पारायण करा 10,000 वेळा, पण आत्मसालच नाही करू शकला तर व्हॉट्स द पॉइंट? दुसऱ्यांना उपदेश कराल पण स्वतः तसं वागा तर सही. बरोबर. आज माझे या मठातले स्वामी हे खूप बघते मी, प्रत्येक मठातले स्वामी वेगळे. आमच्या मठातले स्वामी हे नाही खात, पण यांच्या मठातले स्वामी हे खातात. वेअर इट इज गोईंग? एवढे पारायण मठात होतात, एवढं नामस्मरण मठात, आपण शिकतो काय? गुरुचरित्रच नाही कळतच नाहीये कोणाला. रीड आउट करतो. मला काय सांगितलं, वन्स यू अंडरस्टँड युअर सेल्फ, स्वतःला जर तू ओळखलंस, समजलंस, स्वतःच्या कॅरेक्टर, म्हणजे तुझं जे चरित्र आहे, बरोबर, त्याच्यामध्येच आमूलाग्र बदल आपण आणू शकलो. त्याचं सार त्याच्यात आहे, पण ते घेता पण आलं पाहिजे ना. बरोबर. नुसते पारायण करून उपयोग नाहीये. तसं आपलं वागणुकीत आलं पाहिजे, विचारांमध्ये आलं पाहिजे. आपण करतो काय, बोलतो काय, त्याचं काय तालमेलच नसतो एकमेकांशी. तर ज्ञान, कर्म आणि भक्ती, भक्तीशिवाय हे दोन्ही इनकम्प्लीट आहे. कारण जर भक्ती कमी असेल ना, तर तुझ्याकडनं एक तरी कर्म चुकणार, पण तीच भक्ती जास्त असेल ना, तुझ्याकडनं बघ कशी कर्म होणार. सो त्याचा बॅलन्स आहे ना प्रत्येकाचं. ज्ञान थोडं कमी असेल तर मी बोलू नाही शकत. जर मला आज सगळ्याच त्यांचं सगळं, प्रत्येक कोणी मला विचारलं स्वामींचा जन्म कुठे झाला, शंकर महाराजांचं असं होतं, त्यांना भजी आवडायची, अरे हे ज्ञान नाही. बरोबर. हे एक नॉर्मल गोष्ट आहे जी आता आपण ज्याच्या बरोबर राहतो त्याला आवड निवड, मग बायकोची आवड, नवऱ्याची आवड, आईची आवड, हे आपल्याला माहिती असलीच पाहिजे. तसंच महाराजांचं आहे. बरोबर. दॅट डझंट मीन यू नो हिम. त्यांची 10 नावं तुम्हाला आली म्हणजे तुम्हाला त्यांच्याबद्दल येतं असं नाही. बरोबर. तुम्ही कसे, काय तुमची कर्म आहे, त्यांचं ज्ञान म्हणजे महाराजांना, म्हणजे ज्ञानेश्वरी आणि दासबोध हे आपल्याला माहिती पाहिजे. अख्खी ज्ञानेश्वरी शंकर बाबा बोललं पाहिजे. आणि तुला माहिती त्यांच्या शंकर गीतामधलं मी एक गोष्ट शिकली आहे की, तुला माहिती प्रत्येक चरित्र आहे, तू ते वाचताना ना वेगळ्या वेगळ्या सिच्युएशन मध्ये वाच. ओके. तेच अध्याय असतात, पण प्रत्येक सिच्युएशन प्रमाणे ते तुला उत्तर देतात. ओके. आपण ज्या सिच्युएशन मध्ये असू त्याप्रमाणे आपण रिलेट करतो. येस. आणि तू बोलणार हा अध्याय मी वाचलेला काय आधी, असं विचार करणार, पण मला असं उत्तर नव्हतं मिळालं मागच्या वेळेला. ओके. मग ह्या सेम अध्यायातनं मला 3 पर्स्पेक्टिव्ह कसे आले? एव्हरी टाइम यू रीड अध्याय, म्हणजे वाचन कर पूर्ण 18 अध्यायांचं किंवा पारायण कर, तुला तुझ्या त्या सिच्युएशन प्रमाणेच उत्तर आहेत. आणि खूप लोकांचा अनुभव आहे. ओके. माझा तर आहेच. प्रत्येक सिच्युएशनला महाराजांनी मला त्या 18 अध्यायांमधून वेगवेगळं उत्तर दिलं, आणि मला ते कधीच कळलं नाही. मी बोलली बापरे, म्हणजे ते शंकर गीता वेगळं आहे. ते महाराजांना काय म्हणायचंय त्याच्यातनं समजतं आपल्याला. बरोबर.